श्रीकृष्ण आणि कालिया नाग. कृष्ण गोकुळात लहानाचा मोठा होत असताना अनेकदा यमुनेच्या काठी आपल्या गोपाळ मित्रांसोबत खेळायला जात असे. एकदा गोकुळाजवळ यमुनामध्ये कालिया नावाचा भयानक नाग आपल्या बायकांसहित राहायला आला. त्याने यमुनेचे पाणी विषारी करून सोडले. तो अतिविशाल 5 फणे असलेला भयंकर नाग होता. खरे तर त्याचे ठिकाण एका दूरवर बेटावर होते. पण अशा नागांना विष्णूचे वाहन असलेल्या गरुड पक्षी मारत असे. गरुडाला एका स्त्रीच्या शापामुळे वृंदावन भागात प्रवेश नव्हता. त्यामुळे त्यांच्यापासून सुटका होईल या विचाराने कालियाने वृंदावनाजवळ यमुनेत मुक्काम केला होता. पण तो नुसता राहिला नाही, त्याने आसपासच्या लोकांना मारून दहशत पसरवली. यमुनेचे पाणी इतके विषारी झाले की तेथे इतर सर्व प्राण्यांना राहणे मुश्किल झाले. गुरांना, जनावरांना पाणी पिणेही अशक्य झाले. कृष्णाला आत्तापर्यंत मारायला अनेक दानवांनी प्रयत्न केला. त्यामुळे यशोदामाईने त्याला यमुनेत जाऊ नकोस असे सांगितले होते. कालियाची दुष्कीर्ती कृष्णाच्या कानावर आलीच होती. त्याचा कसा बंदोबस्त करावा याचा विचार कृष्ण करतच होता. एक दिवस मित्रांसोबत विटी दांडू खेळताना कृष्णाला एक कल्पना सुचली. त्याने दांडू घेऊन विटी इतक्या जोरात उडवली की ती यमुनेत जाऊन पडली. मग ती विटी काढायच्या बहाण्याने कृष्ण यमुनेजवळ गेला आणि नदीत उडी टाकली. इतर मुले घाबरली आणि त्यांनी आरडाओरडा सुरू केला. यशोदा, नंद आणि इतर मोठी माणसे धावत पळत यमुनेच्या काठी आली. कृष्णाने कालिया असलेल्या यमुनेत उडी मारली हे ऐकून यशोदेला चक्करच आली. सगळे चिंताक्रांत होते. तिकडे कृष्णाने यमुनेत उडी मारल्यावर कालिया आश्चर्यचकित झाला होता. हा कोण धीट पोरगा आपल्या भागात यायचं धाडस दाखवतंय. त्याला धडा शिकू अशा विचाराने तो कृष्णाजवळ आला. त्याला वेटाळे घालून नदीच्या बुडाशी घेऊन गेला. कृष्णाने आपल्या योगशक्तीने आपला आकार वाढवायला सुरू केले. त्याचा आकार एवढा वाढत गेला की कालियाच्या अंगावर भरपूर ताण पडला आणि शेवटी त्याची पकड सुटली आणि कृष्ण मोकळा झाला. मग कृष्णाने कालियाच्या शेपटीला पकडून त्याला गरगर फिरवले. कालियाला भोवळ आली. कृष्ण कालियाला पकडून वर घेऊन आला. कालियाचे 5ही फणे नदीच्या वर दिसू लागले. कृष्णाने आपले मूळ रूप धारण केले आणि कालियाच्या डोक्यावर चढला. कृष्ण चक्क कालियाच्या डोक्यावर नाचायला लागला. त्याच्या सगळ्या फण्यांवर तो आलटून पालटून दन दन उड्या मारत नाचत होता. कृष्णाचा तो अद्भुत नाच बघून सगळे गोकुळ निवासी आनंदाने नाचायला लागले. कालिया अगदी शक्तिहीन झाला होता. त्याच्या तोंडातून आता रक्त यायला लागलं. आता तो अगदी मरायला टेकला होता. त्याच्या बायका कृष्णाजवळ आल्या आणि आमच्या नवऱ्याला मारू नये अशी कृष्णाला कळकळीने विनंती केली. कृष्णाने त्यांच्या प्रार्थनेला मान देत कालियाला जीवनदान दिले. त्याला दूर निघून जायला सांगितले आणि पुन्हा कोणालाही विनाकारण त्रास न देण्याचे वचन घेतले. त्याला गरुडापासून अभय दिले, म्हणजे तो कुठेही मुक्तपणे राहू शकशील. त्याने जाण्याआधी यमुनेचे पाणी विषमुक्त करून दिले. कालियाच्या दहशतीपासून मुक्त झाल्यामुळे सर्व गोकुळवासियांनी जल्लोष केला.